नमस्कार मित्रांनो, महाभारताचे युद्ध सुरू होण्याच्या काही क्षण आधी अर्जुनाच्या हातातून गांडूळ खाली पडलं होतं. डोळ्यात अश्रू होते, मनात भीती होती. समोर स्वतःचे नातेवाईक, गुरु, मित्र उभे होते. त्यावेळी अर्जुनाने श्रीकृष्णाला एक प्रश्न विचारला, मी काय करू? कोणता मार्ग योग्य आहे? मित्रांनो, हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नव्हता, तो प्रत्येक माणसाचा आहे. आजही लोक स्वतःला विचारतात, मी यशस्वी का होत नाही? माझ्या मेहनतीला फळ का मिळत नाही? माझ्या आयुष्यात इतके अडथळे का येतात? याच प्रश्नाची उत्तरं श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत दिली आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्णांनी सांगितलेले यशाचे 7 नियम. जर तुम्ही हे नियम आयुष्यात उतरवले तर फक्त करिअरच नाही तर मन, नाती आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नियम क्रमांक 1, कर्म करा पण फळाची चिंता करू नका. श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ तुमचा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. आज बहुतेक लोक मेहनत करण्यापेक्षा परिणामाचा विचार जास्त करतात. मी नापास झालो तर, लोक हसले तर, यश मिळालं नाही तर, हे विचारच आपल्याला थांबवतात. कल्पना करा, एका शेतकऱ्याने बी पेरलं, दुसऱ्या दिवशी तो शेतात गेला आणि म्हणाला, अजून पीक आलं नाही, हे शक्य आहे का? नाही, कारण प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. तसंच यशालाही आहे. आज मेहनत करा, उद्या परिणाम दिसतीलच. पण जर तुम्ही रोज परिणामच मोजत बसलात तर मेहनतीची ताकद कमी होईल. आज अनेक विद्यार्थी अभ्यास करताना गुणाचा विचार करतात, उद्योजक व्यवसाय सुरू करण्यापूर्वी नफ्याचा विचार करतात, कलाकार व्हिडिओ बनवण्यापूर्वी व्ह्यूजचा विचार करतात. पण श्रीकृष्ण सांगतात, तुमचं काम सर्वोत्तम करा, फळ योग्य वेळी मिळेलच. लक्षात ठेवा, मेहनत तुमच्या हातात आहे, परिणाम वेळेच्या हातात आहे. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझं लक्ष मेहनतीवर देतो की फक्त परिणामावर? जर उत्तर परिणाम असेल तर आजपासून ते बदला, कारण यशाचा पहिला नियम आहे, पूर्ण मनापासून कर्म करा. नियम क्रमांक 2, स्वतःवर विश्वास ठेवा. अर्जुन महान योद्धा होता, पण युद्ध सुरू होण्यापूर्वी त्याचाच आत्मविश्वास ढासळला. त्याला स्वतःवर विश्वास उरला नव्हता. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला त्याची खरी ताकद दाखवली. मित्रांनो, आज अनेक लोकांमध्ये क्षमता कमी नसते, पण आत्मविश्वास कमी असतो. लोक म्हणतात, माझ्याकडून होणार नाही, मी इतरांसारखा हुशार नाही, माझं नशीबच खराब आहे. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्या दिवशी जगही तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतं. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. एक गरुडाचं अंड चुकून कोंबड्याच्या घरट्यात पडलं. गरुडाचं पिल्लू कोंबड्यासोबत मोठं झालं. ते कधीच उंच उडालं नाही, कारण त्याला वाटत होतं, मी कोंबडी आहे. एक दिवस आकाशात एक गरुड उडताना दिसला. त्याने विचारलं, मी असा का उडू शकत नाही? कोंबडा म्हणाला, कारण तू आमच्यासारखाच आहेस. आणि त्यानं ते खरं मानलं. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जणही असंच करतात. लोक काय म्हणतात यावर विश्वास ठेवतात, पण स्वतःच्या सामर्थ्यावर नाही. श्रीकृष्ण सांगतात, तुमची खरी ओळख इतरांच्या मतामध्ये नाही तर तुमच्या आत्मविश्वासात आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर अशक्य वाटणाऱ्याही गोष्टी शक्य होऊ शकतात. आज आपण 2 नियम शिकलो. पहिला, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. दुसरा, स्वतःवर अढळ विश्वास ठेवा. हे 2 नियम जर आयुष्यात आले तर यशाचा पाया मजबूत होतो. पण अजून 5 नियम बाकी आहेत, आपण ते बघू. जय श्रीकृष्ण. नियम क्रमांक 3, मनावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, जगातील सर्वात मोठी लढाई कोणती आहे माहिती आहे का? ती तलवारीची नाही, ती पैशाची नाही, ती आहे स्वतःच्या मनाशी चालणारी लढाई. भगवद्गीतेमध्ये अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे कृष्णा, मन फारच चंचल आहे. वाऱ्याला जसं पकडणं कठीण आहे तसं मनावर नियंत्रण ठेवणं सुद्धा कठीण आहे. हे ऐकून श्रीकृष्ण म्हणतात, होय, मन चंचल आहे, पण सराव आणि वैराग्याने त्यावर नियंत्रण मिळवता येतं. आज आपलं मन एका क्षणात शेकडो ठिकाणी फिरतं. मोबाईल, सोशल मीडिया, इतरांशी तुलना, भूतकाळाची खंत, भविष्याची चिंता आणि वर्तमान मात्र हातातून निसटत जातं. ज्याचं मन स्थिर त्याचे निर्णय योग्य, ज्याचे निर्णय योग्य त्याचं आयुष्यही योग्य दिशेने जातं. दररोज फक्त 10 मिनिटे शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, दीर्घ श्वास घ्या, स्वतःच्या विचारांकडे फक्त निरीक्षक म्हणून पहा. हळूहळू मन तुमचं ऐकायला लागेल. लक्षात ठेवा, जो मन जिंकतो तो जग जिंकतो. नियम क्रमांक 4, शिस्त आणि सातत्य हेच खरे सामर्थ्य आहे. मित्रांनो, एक दिवस खूप मेहनत करून 10 दिवस काहीच न करणारा माणूस कधीच मोठं यश मिळवू शकत नाही. श्रीकृष्णाचा संदेश स्पष्ट आहे, नियमित कर्म करा, सातत्य ठेवा. यश एका दिवसात मिळत नाही, ते छोट्या छोट्या सवयीमधून तयार होतं. एका दगडावर सतत पडणारा पाण्याचा थेंब दगड फोडतो. थेंब शक्तिशाली असल्यामुळे नाही तर त्याच्या सातत्यामुळे. आज अनेक जण जिम सुरू करतात, 4 दिवस जातात आणि 5व्या दिवशी सोडून देतात. अभ्यास सुरू करताना 2 दिवसांनी कंटाळा येतो. व्यवसाय सुरू करतात, पहिल्या अपयशानंतर हार मानतात. मित्रांनो, यशाला घाई नसते, पण हार मानणाऱ्याला यश कधीच भेटत नाही. स्वतःला रोज एक प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे गेलो का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. लक्षात ठेवा, मोठे बदल एका मोठ्या निर्णयाने होत नाहीत, ते दररोज घेतलेल्या छोट्या योग्य निर्णयाने होतात. नियम क्रमांक 5, योग्य संगत निवडा.
मित्रांनो, श्रीकृष्णांनी अर्जुनाला फक्त शस्त्र दिलं नाही, तर योग्य मार्गदर्शन दिलं. कारण योग्य व्यक्तीची साथ आयुष्य बदलू शकते आणि चुकीच्या संगतीमुळे संपूर्ण आयुष्य भरकटू शकतं. एक उदाहरण पाहूया. जर तुम्ही रोज नकारात्मक लोकांमध्ये राहिलात, तर तुम्हालाही प्रत्येक गोष्टीत अडचणीच दिसतील. पण जर तुम्ही प्रेरणादायी लोकांमध्ये राहिलात, तर तुमचे विचार बदलतील, तुमची भाषा बदलेल, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि हळूहळू तुमचं आयुष्यही बदलायला सुरुवात होईल. एक कोळसा हिऱ्याजवळ ठेवला म्हणून हिरा होत नाही, पण चांगल्या वातावरणात राहणारा माणूस नक्कीच अधिक चांगला होऊ शकतो. आज स्वतःला विचारा, मी ज्या लोकांसोबत जास्त वेळ घालवतो ते मला पुढे नेत आहेत की मागे खेचत आहेत? जर उत्तर दुसरं असेल, तर बदल करण्याची वेळ आली आहे. कारण तुमचं भविष्य अनेकदा तुमच्या संगतीत लपलेलं असतं. नियम क्रमांक 6. बदल स्वीकारायला शिका. मित्रांनो, या जगात एकच गोष्ट कायम आहे, ती म्हणजे बदल. ऋतू बदलतात, वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि माणूसही बदलतो. महाभारतातही श्रीकृष्णांनी परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेतले, कारण त्यांना माहिती होतं, जो बदल स्वीकारतो तो पुढे जातो, जो बदलाला घाबरतो तो मागे राहतो. आज अनेक लोक जुन्या विचारांमध्ये अडकून पडतात. नवीन संधी समोर असते, पण भीती आडवी येते. जर अपयश आलं तर? जर लोकांनी विरोध केला तर? जर माझ्याकडून चूक झाली तर? मित्रांनो, लक्षात ठेवा, जोखीम नसलेलं आयुष्य म्हणजे प्रगती नसलेलं आयुष्य. फुलपाखरू बनण्यासाठी अळीला बदल स्वीकारावा लागतो. बीजाला वृक्ष बनण्यासाठी स्वतःचं जुनं रूप सोडावं लागतं आणि माणसालाही यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवावा लागतो. कधी कधी देव तुमचं आयुष्य बदलण्यासाठी परिस्थिती बदलतो. म्हणून प्रत्येक बदलाला शत्रू समजू नका. काही बदल तुमच्या यशाचा मार्ग तयार करत असतात. स्वतःला विचारा, मी बदलण्यापासून पडतोय का, की ज्याचं स्वागत करतोय? कारण यशस्वी लोक बदलाची वाट पाहत नाही, ते बदल घडवतात. नियम क्रमांक 7. अहंकार सोडा, नम्रता स्वीकारा. मित्रांनो, यश मिळालं की सर्वात मोठा धोका कोणता असतो? अपयश नाही, तर अहंकार. महाभारतातील दुर्योधन शक्तिशाली होता. त्याच्याकडे सेना होती, सत्ता होती, संपत्ती होती, पण त्याच्याकडे नम्रता नव्हती आणि शेवटी त्याचा अहंकारच त्याच्या विनाशाचं कारण ठरला. दुसरीकडे अर्जुन महान योद्धा होता, पण तो श्रीकृष्णासमोर नम्र होता, म्हणूनच त्याला योग्य मार्ग मिळाला. लक्षात ठेवा, फळांनी भरलेलं झाड नेहमी झुकलेलं असतं, रिकामं झाड मात्र उभं ताट असतं. ज्याच्याकडे खरं ज्ञान असतं तो नम्र असतो, ज्याच्याकडे खरं यश असतो तो इतरांचा आदर करतो. मित्रांनो, अहंकार माणसाला काही काळ मोठं दाखवतो, पण नम्रता त्याला आयुष्यभर मोठं ठेवते. कल्पना करा, महाभारताच्या रणभूमीवर अर्जुन उभा आहे. त्याच्या मनात भीती आहे, गोंधळ आहे, निराशा आहे आणि आज कदाचित तुम्हीही तुमच्या आयुष्याच्या एखाद्या रणभूमीवर उभे आहात. कदाचित एखाद्या समस्येची झुंजी देत आहात. कदाचित तुम्हाला स्वतःवर विश्वास राहिलेला नाही. कदाचित तुम्ही खूप मेहनत करूनही परिणामाची वाट पाहत आहात. पण लक्षात ठेवा, अर्जुन जिंकला, कारण त्याला श्रीकृष्णाचं मार्गदर्शन मिळालं आणि आज भगवद्गीतेच्या रूपाने तेच मार्गदर्शन आपल्याकडे आहे. जेव्हा आयुष्यात अंधार वाटेल तेव्हा कर्म करत राहा. जेव्हा भीती वाटेल तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा मन भटकेल तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवा. जेव्हा थकवा येईल तेव्हा सातत्य ठेवा. जेव्हा चुकीची माणसं भेटतील तेव्हा योग्य संगत निवडा. जेव्हा परिस्थिती बदलेल तेव्हा बदल स्वीकारा आणि जेव्हा यश मिळेल तेव्हा नम्र राहा. मित्रांनो, श्रीकृष्णाने सांगितलेले हे 7 नियम फक्त यश मिळवण्यासाठी नाही, तर एक चांगलं माणूस बनण्यासाठी आहेत. एक शांत मन मिळवण्याची साठी आहेत. एक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आहेत. आजचा हा संदेश मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुमच्या मित्रापर्यंत आणि कुटुंबापर्यंत नक्की पोहोचवा. कारण कदाचित तुमचा हा एक शेअरमुळे एखाद्याच्या आयुष्याला योग्य दिशा मिळू शकेल. जय श्रीकृष्ण. राधे राधे.